परमेश्वर, ॲडव्होकेट श्री अविनाश तेलंग, सचिव ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ, प्रमोदराव अंजनकर, विदर्भ संदर्भ प्रमुख ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ, डॉक्टर श्री दीपक शेंडेकर, सचिव पूर्व प्रादेशिक विभाग फॉर्मिक्स व लोकमंच ज्येष्ठचे सचिव आहेत, त्यांनी देखील मंचावर यायचं आहे. सुरेश धनजोडे, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक मंडळ प्रगती गार्डन दिघोरी, या सगळ्यांना मी मंचावर आमंत्रित करतो आहे. पाहुण्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आईचा जोगबा मागे ना द्वैत्य सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. द्वैत्य सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. भेद रहित मी वारीसी जाईन. आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. उद्धवा, सांगा महाराज. असं कर. कसं? माझा पलंग आहे ना झोपण्याचा, तोच घे जाळायला. पलंग? पलंग जाळायचा महाराज? हो, मग काय करणार. अतिथी देवो भव. घरी आलेला अतिथी हा परमेश्वर आहे, आणि त्याच्याकरता पलंग जाळावा लागला तर काय हरकत आहे. मुझे माफ कर दीजिए महाराज, मुझसे गलती हुई. छे रे, क्षमा कसली मागायची. मी मुलखाचा आळशी. तुझ्यामुळे मला गंगेची 108 स्नाने झाली. तुझेच माझ्यावर फार फार उपकार झाले. उपकार कसले महाराज, आप थोर हो. मला काहीतरी उपदेश करा. मी जन्मभर तुमच्या आज्ञेप्रमाणे वागेन महाराज. वजीर भाई, परमेश्वर एकच आहे. त्याला अल्लाह म्हणा नाहीतर राम म्हणा, तो सर्वत्र आहे. त्याचे स्मरण ठेवून मनुष्याने नेहमी चांगुलपणाने वागावे. महाराज, आप सचमुच महान हो. मला टवाळकी करायची सवय असूनही मी 5 वेळा मस्जिदीमध्ये नमाज अदा करतो महाराज. मस्जिद में ही जो अल्लाह खड़ा, तो और स्थान क्या खाली पड़ा. 5 वक्त नमाजियों के, तो क्या और वक्त चोरों के. एका जनार्दन का बंदा, जमीन आसमान भरा खुदा. आणि मी चांडाळ, वाईट कृत्य करायला निघालो. पण मुलाची मुंज. अहो, कसला विचार करताय आपण. काय करावं. हां, अरे 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 गिरिजा, बघा. अहो बाळाला सांभाळा. महाराज, अहो मला बाळाला पाठीवर घेऊन खेळवण्याची सवय आहे. बघा, पडला नाही पाहिजे बरं का तो पाठीवरनं. अहो कसा पडेल. हे माझ्या हरिपंडितासारखं कुक्कुल बाळ आहे. हो. काय रे नटकटा. या, पण कुणाचं रे लेकरू. महाराज, महालेकरू आहे ते. महाराज, अहो तुम्ही माया लेकराला कडेवर घेतलं. अगं, त्याचे पाय उन्हातील रेतीने जळत होते. त्याला उचलून कडेवर घ्यायला नाही पाहिजे का. अहो महाराज, आम्ही महार जातीचे. आमचा इटाळ होतो तरी सुद्धा. अगं माझं पोर असं उन्हात रडत असतं तर तू नसतं का उचलून धरलं. आणि हे काय विटाळ बिटाळ काही नसतो. महाराज असू दे, पाया पडते. असू दे. आणि ऐक, अशा उन्हाच्या वेळी बाहेर निघू देऊ नकोस मुलाला. महाराज,
शेवटी मला त्र्यंबकेश्वराचा दृष्टांत झाला की पैठण येथे एकनाथ नावाचा साधू पुरुष राहतो. साधू पुरुष त्यांच्याकडे तू जा. वाळूत तडफडत असलेल्या एका महाराच्या मुलाला त्याने कडेवर घेऊन त्याचे अश्रू पुसले आणि त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. ते पुण्य जर तो तुला देईल तर तुझा कुष्ठरोग बरा होईल. काय मी करू विंचू चावला अग ग ग ग विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला. हो बाबा महाराज असं एकाएकी काय झालं? अरे बेंबीच्या देठापासून वरडायला काम क्रोध विंचू चावला. काय म्हणता? तम घाम अंगासी आला. अरे बापरे. पंच प्राण व्याकुळ झाला. त्याने माझा प्राण चालला. अरे तू असा गप्प का? तू बोलत का नाहीस? आम्हीच आपली इथे बडबड करीत बसलोय. अहो आता मी तरी काय बोलणार? हे बघा भटजी मंडळी, मी पण त्यांच्या या असल्या वागण्याने कंटाळलोय. अरे बोल ना. बायको पण मला म्हणाली आपल्या मुलाबाळांचं पाहायला पाहिजे म्हणून. मग काय विचार काय केलास तू? बायको पोरांना घेऊन काशीला जावं म्हणतो. जायलाच पाहिजे. बरोबर. अरे तू तिथे राहिला आहेस, तुला सर्व माहिती सुद्धा आहे. अरे इथे राहून एकनाथाचे कुटके मोडण्यापेक्षा तिथे जाऊन भिक्षुकी कर. काय समजले? माझाही तोच विचार आहे. अरे 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 मग विचार काय करतोयस? कल करे सो आज, आज करे सो अभी. कसे? शुभस्य शीघ्रम. काय समजले? हो 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 हो, आत्ता घरी जाऊन तयारी करतो. नमो नमः नमो नमः. जिभेला काही हाड आहे की नाही? महार मांग साधू ब्राह्मण चोर लफंगे सगळ्यांना एकाच पंक्तीत घेऊन बसतात हे महाराज. महाराज या नावाची काही किंमतच ठेवली नाही. तोंड सांभाळून बोल. तुम्ही सांभाळा तुमच्या नाथाला. मी चालली माझ्या नवऱ्याला घेऊन. चला हो. हरिपंडिता हरिपंडिता, अरे अरे जाऊ नकोस रे बाळा. नको जाऊस. माझी काही चूक झाली का? बाबा बाबा तुमचं हे प्राकृत पुराण महार मांगांना जेवू घालणं मला पसंत नाही. सर्व वैदिक पुरोहित आणि पंडित नाथांना छळण्याची संधी कधी घालवीतच नाही. माझ्या आध्यात्मिक शक्तीमुळे सर्व मंडळी कीर्तनाचा लाभ घेत आहेत. माझ्या भक्ताची सेवा करण्यासाठी मला आता द्वारका सोडली पाहिजे आणि ब्राह्मण वेशांतर करून माझा प्रिय भक्त एकनाथ यांच्या पैठणच्या घरी गेलंच पाहिजे. आधीच आपल्यावर कर्जाचा बोजा वाढलेला आहे, पुन्हा त्यात याची भर. महाराज तसंही मी घरची सर्व कामं करतोच आहे ना. आता आता याची काय गरज आहे? आपण यावे. यावे यावे आपण. दया करा. हो उद्धवा, गिरिजाला स्वयंपाकगृहात मदत करणारा पाहिजे, ठीक ना? अरे गिरिजाच्या माहेरचा माणूस आहे मी, कळलं? म्हणूनच एवढ्या चांभार चौकशा करतो. काय काय म्हणालास? काही नाही काही नाही. आणि हो, काम चोख करायचं, कामात कुचराई करायची नाही, अन्यथा कामावरून काढण्याची गरज पडणार नाही. बरं, 2 वेळचं जेवण मिळेल? अरे इथे रोजच्या पंक्ती उठतात, त्यामुळे जेवण कधीही मिळेल तुला. बर, म्हणजे तुम्ही मुलांचे मामा तर? मी उद्धव मामा. मला तर तुम्ही शकुनी मामाचं वाटतं. काय म्हणाला? काही नाही काही नाही. अरे मग एवढा घाबरत घाबरत का विचारतोयस? नाही, मी गरीब माणूस आहे जी. महारवाड्यात आमच्या सारख्याच्या घरी आपण येणार नाही असं मला वाटत होतं. राणू मीच तुम्हाला शिकवतो ना की ऊच नीच असं काहीच नसतं. परमेश्वराचे ठिकाणी सर्व सारखेच असतात. आणि मीच असं करील असं कसं वाटलं तुला? मला माफ करा महाराज,
मला माफ करा. मग आपण माझ्या घरी नक्की याल ना? हो. महाराज महाराज नक्की या. मी तुमच्यासाठी चांगला स्वयंपाक करीत माया हातचं जेवण करावं हीच माझी इच्छा आहे जी. काय आरंभिले म्हणून काय विचारता? अहो कधी हा गरिबांना आपल्या घरी जेवायला बोलवतो तर कधी स्वतःच त्यांच्या घरी जेवायला जातो. सांगताय मग काय? अहो तुम्हाला सांगतो आता तर नाथांनी कहरच केला ना. आता काय केले म्हणताय? अहो तो म्हणे त्या राणू महाराजच्या घरी जेवायला जाणार आहे. मग काय? शिव 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 अहो, किती भ्रष्ट वर्तन ह्या ढोंगी नाथांचे. धर्म बुडविला रे या नाथाने. धर्म बुडविला. चला चला. अरे मी तर म्हणतो या समाजाने बहिष्कृत करायला पाहिजे या नाथाला. हाकलून द्यायला पाहिजे गावाबाहेर. चला चला मंडळी चला. अर्धे नाथांच्या घराकडे जा आणि अर्धे राणूच्या घराकडे जा. आणि 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 तुम्ही एकटे घंटी हलवीत बसा इथे. काय काय बोलताय काय कृष्ण? काय चला आता चला काय करतोय एकनाथ पाहूया तरी. चला इथे अहो मंडळी आपण व्यर्थ भास करून घेतो आहोत. अहो एकनाथ राणूकडे गेलेच नाही. ते तर आपल्या घरी बसून उद्धवाशी चर्चा करीत आहे. आम्ही स्वतः बघून आलो त्यांना. कसे? अहो असे कसे कसे? आम्ही स्वतः नाथांना राणूचे घरी जेवण करताना बघितले. काय समजले? काय सांगताय? अहो पण मी काय म्हणतो आम्ही स्वतः त्यांना ह्या डोळ्यांनी नाथांना त्यांच्या घरी बघितलं ना. तेच तर शक्यच नाही. अहो एकाच वेळेस नाथ दोन ठिकाणी कसे असतील? तेच तर. चला ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. अरे कृष्णा अरे कान्हा अरे रे कृष्णा अरे कान्हा अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. वय महाराज. अहो पोटभर जेवलो महाराज. आपला आशीर्वाद असाच असू द्या महाराज. असाच असू द्या. शिव 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 शिव. अरे दूर हो दूर हो. जवळ येऊ नकोस. चल दूर चल 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 चल. या रामकृष्ण या भटजी मंडळी या. आपले पितर म्हणून स्वागत आहे. काय डोंबल्याचं स्वागत करताय तुम्ही? ब्राह्मण धर्म बुडवून हा काय प्रकार मांडलाय? शिव 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 शिव. भानुदासाच्या कुळात हा काय भ्रष्टाचार चालविलाय? कसे? ब्राह्मण समाजात सगळा विटाळ चालवलाय. अहो मंडळी पहिला स्वयंपाक आपल्यासाठीच केला होता. पण शूद्रांनी वास घेतल्यामुळे ते अन्न उष्ट झाले होते. ते मी आपल्याला कसे वाढवू? म्हणून काय ते अन्न आमच्या आधी महारांना खाऊ घालायचे? काय तुम्ही महार मांगांना जेवायला घालून सारे घर वाटविले हो? नाही 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 असं नाहीये. तसं अजिबात नाहीये. स्नान सडा सारवण करून दुसऱ्यांदा स्वयंपाक करीत आहे. लवकरच श्राद्धाची सर्व तयारी होईलच. तुम्ही सर्व मंडळी बसावं. रामकृष्ण राम. आम्ही बसणार नाही. तुम्ही एवढे तत्वज्ञान लोकांना सांगता तर तुमचे पितरही येतील की जेवायला? काय समजले? तुम्ही तुमच्या पितरांना बोलवा जेवायला. तू कसली व्यवस्था करतोस? चल हो बाजूला. माशाय माशाय. एकनाथ महाराज. रामकृष्ण हरी रामकृष्ण. या सावकार रागावलेले दिसता. बोला कसे येणे केले? अहो या आसनावर बसा. अहो यांना गोळ पाणी द्या. गोळ पाणी राहू द्यावं बाजूला. महाराज
माझ्याकडून घेतलेल्या पैशाची मुदत टळली आहे, तरी सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत मला कर्जाचे पैसे दिले नाहीत. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, माझे देणे दिल्याशिवाय तुम्ही अन्न पाणी ग्रहण करू नये. तुम्ही दिलेली शपथ आम्ही उभयता पाळतो आजपासून. उद्धवा, काल रात्री तुम्ही माझी रक्कम व्याजासह दिली काय? आणि नाथ महाराजांना काहीच कसं सांगितले नाही? अहो पण मी तुमची रक्कम दिलीच नाही, तर मी नाथ महाराजांना खोटं कसं सांगू? हो, तुम्ही काय बोलताय हे? तुम्ही मध्यरात्री माझ्याकडे आलात काय? हो, मी हिशोब करून पैसे घेतले आणि कर्ज रोखा देखील परत तुम्हाला दिला. काय? पांडुरंगानंच हे काम परस्पर केलेलं दिसतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे भगवंता, हे भगवंता. सावकार, आपण निश्चिंत राहा. जा, घरी जा. आता तुमचे समाधान झाले ना? हो महाराज, हो महाराज, मला माफ करा महाराज, मला माफ करा. रामकृष्ण हरी. मला माफ करा. रामकृष्ण. नाथ महाराज, श्रीखंड्या कोण हे तुम्ही ओळखलं नाही हो? हो हो, तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मा आहे. मी त्याच्या दर्शनासाठी 12 वर्ष तप केलं. तेव्हा श्री रुक्मिणी मातेनी मला स्वप्नात दृष्टांत दिला की भगवान पैठणात एकनाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने सेवा करीत आहेत. संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला देव, संत सदनी महाराज, महाराज, ही कावड गोदावरीच्या रस्त्यात पडून होती. मी इकडे तिकडे शोध घेतला, पण श्रीखंड्या कुठेच दिसला नाही. देवा, देवा, तुम्ही मला असे फसवले का हो? म्या चांडाळाने तुमच्याकडून काय काय व किती सेवा करून घेतली. धिक्कार, धिक्कार असो माझा, धिक्कार असो माझा. या ब्राह्मणामुळे तुमची माया मला कळून आली. देवा, देवा, या अपराधाची क्षमा करा, या अपराधाची क्षमा करा व दर्शन द्या. देवा, जोपर्यंत तुम्ही दर्शन देणार नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. बोल मुली. महाराजजी, आपले पवित्र चरण माझ्या घराला लागावे ही विनंती. आपल्या चरणानं हे घर पवित्र होईल. आपण माझ्या घरी यावे. हो हो, नक्की येईल. उद्धवा, चला चला, हिचे घरी जाऊया. काय महाराज, ही वेश्या? आपण हिच्या घरी गेलो तर लोक काय म्हणतील? हर माझ्या मंदिर कधी तरी आलं, हर माझ्या मंदिर कधी तरी आलं, हर माझ्या मंदिर कधी तरी आलं. पलंगी मी केली शेज फुलांची, पलंगी मी केली शेज फुलांची, परिमळ सुगंध घ्याला येता जाता रोखून पाहता, येता जाता रोखून पाहता, वाईट तुमची चाल, हर
भक्तजन हो, जगाला काळाने सर्व बाजूंनी ग्रासले आहे. त्याच्या तडाख्यातून कोणीही सुटत नाही. बापाला काळ घेऊन गेला, पुत्र व नातू देखील काळाने गट्ट केले. हे प्रत्यक्ष पाहून सुद्धा ज्यांना वैराग्य येत नाही, तो मनुष्य जन्माला येऊन व्यर्थ गेला. याचे नावच मुळी मृत्यूलोक. स्वर्ग सुद्धा असाच नाशिवंत. अरे त्या धर्मभ्रष्ट एकनाथाला बोलावणे पाठवलं असताना अजूनपर्यंत तो आला का नाही? अरे कोण हा एकनाथ? या काशी मठाधिपती समोर येऊन बोलायला हिम्मत पाहिजे. या मठाधिपती समोर येण्याची त्याची हिम्मत धजावत नाही. माझ्या समोर बोलण्याची महान विद्वान पंडितांची हिम्मत होत नाही. हा एकनाथ उंदरा समान तोंड लपवून बिळात बसला असेल. या वाघासमोर यायला घाबरला वाटतो. तसा इथे येऊन बोलणार तरी काय? संस्कृत भाषेला प्राकृत करून लोकांना भोंदू बनवणाऱ्या त्या एकनाथाला माझ्या पुढे हजर करा. या सर्व ज्ञानी पंडिता पुढे त्याचं पितळ उघड पाडूया. पण तो येईल की नाही याचीच खंत वाटत आहे. संस्कृत भागवताला प्राकृत भाषेत लिहायला सुरुवात केली म्हणे. अरे गावात कीर्तन केले आणि 4 अभंग लिहिले म्हणून स्वतःला पंडित समजतो काय? पाखंडी कुठला? अशा पाखंड्याचे मला तोंडही पाहायचे नाही. सेवकांनो, मध्ये पांढरा पडदा लावा. एकनाथ आला की त्याला पडद्याबाहेर उभं करा. येऊ द्या त्याला. देववाणीचा अपमान करणाऱ्या पाखंड्याला हा मठाधिपती कधीच माफ करणार नाही. कधीच नाही. मूळ ग्रंथ तर सर्वश्रेष्ठ व निर्दोषच आहे, पण सामान्य मनुष्याला संस्कृत दुर्बोध असल्या कारणानं त्यातील आनंद अनुभवता येत नाही. आणि या कारणासाठी मी तो प्राकृतात म्हणजेच माझ्या मायबोलीत अर्थातच मराठीत अनुवादित केला. फक्त गद्य भाषेऐवजी ओवीबद्ध केला आहे. आणि यात मी काही धर्माविरुद्ध आचरण केलं नसून उलट भगवंताचे अवतार चरित्र प्रत्येकापर्यंत पोहोचावे असा प्रयत्न केला आहे. भगवत प्राप्ती ही सर्वांना सुलभ व्हावी हाच माझा हेतू आहे. ही देववाणी आहे. त्यातील गोष्टी प्राकृतात आणणे हा खरे तर अपराध आहे. मान्य. सर्व चराचराचा व त्यातील प्रत्येक गोष्टीचा करता ईश्वर आहे. मग मला सांगा, असे असताना केवळ ग्रंथाचे कर्तृत्व माझे आहे असे नव्हे, तर यामागे सुद्धा त्याचीच प्रेरणा आहे. अहो विद्वज्जन हो, संस्कृत भाषा देवी केली, मा प्राकृत काय चोरापासूनही झाली. महाराज, मला क्षमा करा महाराज. मी आपणाला ओळखले नाही. माझ्यातील अहंकारामुळे मी आपणाला नाही ते बोललो. मीच पाखंडी आहे. सेवकांनी हा ग्रंथ गंगेत विसर्जित केला. परंतु आश्चर्य काय, तर हा ग्रंथ रत्नजडीत कांकणे मनगटात असणाऱ्या गंगा मातेने तारला. माझ्या भक्तांनो, पंडितांनो, संपूर्ण काशी क्षेत्रात एकनाथांची हत्तीवरून मिरवणूक काढूया. मी अत्यंत आनंदित झालो. महाराज, मी आपले चरण कधीच सोडणार नाही. मी आपले चरण कधीच सोडणार नाही.
आपले चरण कधी सोडणार नाही. आम्हाला आता उतारवयात तुझ्याशिवाय एकाकी राहावं लागतंय. याचे दुःख फार मोठे आहे रे बाळा. तरी तू पैठणास आपल्या हक्काच्या घरी परत चल. अरे परदेश जरी सुखाचा वाटला, अगदी रोज पंचपक्वान्ने मिळाली तरी तरी घरची साधी भाजी भाकरी हीच खरी सुखदायक आणि हिताची असते बाळा. ठीक आहे, ठीक आहे, मी येतो. पण बाबा, माझ्या काही अटी आहेत. त्या मान्य केल्या तरच मी येईल. बर, सांग कोणत्या अटी? एक म्हणजे तुम्ही पुराण आणि निरूपण करायचं नाही. त्याऐवजी मी स्वतःच पुराण किंवा प्रवचन सांगेल. दुसरी अट अशी की तुम्ही कुणाहीकडे भोजनास जायचं नाही. हां, ब्राह्मण भोजन असेल तर जाण्यास हरकत नाही. बाबा बाबा अहो अहो आपण तर कावडीतलं सगळं पाणी त्या गाढवाला पाजलं. आता रामेश्वराला काय घालणार? अरे अरे आता हाच माझा रामेश्वर. बाबा काहीतरीच बोलता तुम्ही. अहो, एक गाढव मेलं असतं तर त्यानं काय झालं असतं? हरिपंडिता, अरे कुठलाही मुका प्राणी असो, मग गाढव का असेना, म्हणून का त्याला मरू द्यायचे? अहो पण बाबा, अरे देहाचा पडदा दूर केला तर या विश्वात हरी वाचून काय आहे? अहो पण मी परोपकारात प्राण झिजवणं हीच तर खरी भक्ती. मनाची संपत्ती सर्वात मोठी. पण कसला संकल्प केला होता तुम्ही? सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा. पण आता मला ते शक्य नाही महाराज. आपल्यासारख्या एका ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणाला जेवू घातले तर माझा संकल्प सिद्धीत जाईल असे वाटले, म्हणून मी तुमच्याकडे आशेनं आले. बरोबर आहे तुमचं. पण आई, हे बघा, मी हल्ली कुठेही जेवायला जात नाही. या हरिपंडिताने कबूल केले तर येईल मी जेवायला. म्हातारे, बाबा तुझ्याकडे नक्की जेवायला येतील. अग आई 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 ग, 1000 पत्रवळी झाल्या. देवा, पांडुरंगा, चमत्कार झाला, चमत्कार. महाराज, माझा सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प सिद्धीला गेला. बाबा बाबा मला माफ करा बाबा. मी आपले पाय धरतो बाबा, मला माफ करा. हरिपंडिता, माफ करा. अरे रडू नको. उगा राहा, रडू नकोस. अरे तू शास्त्र शिकलास पण माणुसकी शिकला नाहीस. त्यामुळे शास्त्राचा खरा अर्थ तुला समजलाच नाही. बुद्धीने तुला ज्ञान प्राप्त होईल, पण ईश्वर भक्तीने तुला आणखी काहीतरी खात्रीने येईल, हे लक्षात ठेव. दळभद्र कायटं मेलं, जन्माला आलं आणि बापाला घेऊन गेलं.
बापाच्या मुळावर जन्माला आलंय मेलं. आई, अगं माझा जन्म सुद्धा मूळ नक्षत्रावरच झाला. माझेही आई वडील जन्मताच गेले. आता मुळावर जन्माला येणं हा काय मुलाचा गुन्हा झाला? तसं नाही महाराज, पण त्यानं शहाणपणानं नको का वागायला? अहो, पोराला खाल्लेलं पचत नाही म्हणून वैद्याकडून औषध आणलं. घरात पैसे नव्हते तर आणले कुठून तरी. आणि हा पोरगा औषधही घेत नाही, पथ्यही पाळत नाही, मेला. महाराज, मला पुरणपोळी खूप आवडते. बर, पण आई मला रोज पुरणपोळी देतच नाही. असं? महाराज आम्ही गरीब माणसं. कधी गूळ राहत नाही तर कधी गव्हाचं पीठ राहत नाही पोळीसाठी. आणि हे सर्व घरात असल्याशिवाय मी रोज रोज पुरणपोळी कुठून करून देईल याला? पण महाराज, मला पुरणपोळी खूप आवडते. मंडळी, या भावार्थ रामायणाचा उरलेला भाग हा गावबा पूर्ण करणार आहे. काय असे कसे मंडळी, अहो नाथांच्या काव्यांची बरोबरी मोठमोठ्या पंडितांना, कवींना किंवा रचनाकारांनाही करता येणं शक्य नाही. अहो तिथे ह्या गावबासारखा अक्षरशत्रू आणि सांकाम्या हे महत्कार्य कसे काय करणार? म्हणजे एक माझं मत नाही. पण नाथ महाराज उगीच काहीतरी निरर्थक बोलणार नाहीत. तेव्हा उगे राहून पुढे काय घडते ते पाहावे. योग्य आहे. आपण उगीच तर्क वितर्क काढू नका. भक्तजनो, रामकृष्ण हरी नामाचा आपल्या वाणीद्वारे जप केल्यास अनंत जन्माचे दोष निघून जातात. आता फाल्गुन षष्टीला सुरुवात होत आहे. विठ्ठला गोदा मातेच्या पात्रात जलसमाधी घ्यावी काय असे मी ठरवले. नाही महाराज, महाराज असं करू नका. महाराज असं करू नका. शांत हो उद्धवा. आम्हाला सोडून जाऊ नका महाराज. शांत हो उद्धवा. आम्हाला सोडून जाऊ नका. रडू नकोस उद्धवा. तुला सर्व माहित असताना असा शोक करू नकोस. पण महाराज, हरिपंडिता, काय बाबा? हरिपंडिता, माझा सदा काढ. रडू नकोस बेटा, रडू नकोस. वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार कर. वैष्णवांचा साथ दे. रामकृष्ण हरी. तसे पाहता माझे जन्मवरण केव्हाच मी माझे सद्गुरु चरणी अर्पण केले. आम्हाला माफ करा. एका जनार्दनी शरण तुझिया पाया, एका जनार्दनी शरण तुझिया पाया, एका जनार्दनी शरण तुझिया पाया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हा प्रयोग पाहण्याचा योग जो तुम्हाला मिळाला ते आमचे प्रायोजक आहे, आयोजक आहे रसुद्दी बहुउद्देशीय सुनीता गजबे मॅडम. या समोर या. कोडे सर बोलतील, मी त्यांना विनंती करतो. आणि प्रमुख भूमिका ज्यांनी केली एकनाथ महाराजांची ते अनिल पालकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण एकनाथ महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये ज्या काही गोष्टी केल्या त्या सर्व आपण एकदम उत्तम प्रकारे मांडल्या.
त्यासाठी आपल्या सर्व कलावंतांचं खूप खूप कौतुक. हे महानाट्य इथेच न थांबता महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सुरुवातीला जेव्हा प्रयोग सुरू झाला त्यावेळेला एक 50-100 लोक होते आणि थोडी मनामध्ये खंत होती, म्हणून मी दर 10-15 मिनिटांनी मागे वळून पाहत होतो की सभागृह भरलं की नाही पण आता शेवटी बघताना आनंद होत आहे की सभागृह भरलं. याच्यानंतरच्या प्रयोगामध्ये जागा कमी पडायला पाहिजे अशा प्रकारचं सहकार्य आपण सर्वांनी या कलावंतांना करायचं आहे. आपण या महानाट्याला मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.